संध्या, संध्या, तेजस अजून आला नाहीये. तुला साधं लक्षही देता येत नाही तेजसकडे. दिवसभर घरात करत काय असतेस? मी स्वयंपाक करत होते. तो खेळायला गेला होता. संध्याकाळ झाली म्हणून मी त्याला बघायला गेले तर तो नव्हताच तिथे. मी सगळीकडे शोधलं पण तो कुठेच नाहीये. माझ्या मुलाला जर काय झालं ना तर मी काय करतो तेच बघ. मुकेश, तेजस फक्त तुमचाच मुलगा नाहीये, तो माझा सुद्धा मुलगा आहे. अगं ताई, तुमच्या भांडणाचा आवाज बाहेरपर्यंत येतोय. हे भांडण थांबवा आणि तेजसला शोधा. हॅलो, काय? कुणाचा फोन होता? आपला तेजस किडनॅप झालाय. काय? आणि किडनॅपरने 50 लाख रुपये मागितलेत आणि त्याने सांगितलं की जर आपण पोलिसात गेलो तर ते आपल्या तेजसला आज मी खूप खुश आहे. आपल्यातले सगळे गैरसमज दूर झाले आणि फायनली आपण लग्न पण करतोय. आपल्या ब्रेकअप नंतर मी खूप फ्रस्ट्रेट झाले होते, पण आता आपण आपली लाईफ नव्याने सुरू करू. हो. साली साहेबा, तुला लग्न करायची काय गरज आहे? मी आहे ना तुझ्यासाठी. हे बघ, लग्नानंतर जे जे नवरा बायको करतात ना ते आपण सगळं करू. अगं, तुझा नवरा तुला जेवढा सुखात ठेवणार नाही ना त्याच्यापेक्षा जास्त सुख देईन मी तुला. जिजाजी, वाटेल ते तुम्ही बोलू नका. आणि तुम्हाला लाज नाही का वाटत बोलताना? हे बघ, तुझं लग्न मोड, नाहीतर मी ही गोष्ट सगळ्यांना सांगून टाकेन. जिजाजी प्लीज असं नका करू. जिजाजी प्लीज असं नका करू. 2 दिवसांची मुदत देतो. तू स्वतःहून तुझं लग्न मोड, नाहीतर नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या भागात. आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. आपल्याला जे हवंय ते दुसऱ्या व्यक्तीकडून त्यांच्या मनाविरुद्ध, त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांना धमकावून मिळवणं ही एक प्रकारची मनोविकृतीच म्हणता येईल. आणि अशा या मनोविकृत लोकांचा त्यांच्या कुटुंबाला आणि एकूणातच समाजाला काय त्रास होतो, त्यांना काय काय भोगावं लागतं, चला पाहूया. अरे काय चाललंय तुमचं? पटापट आटपा, लवकर लवकर हात चालवा. खूप सुंदर हा मेहंदी, छान ग. रेवा, हाच तुझे बाबा असते ना तर खूप खुश झाले असते ग. रेवा, ताई, तेजस. मावशी नमस्कार करते. कशी आहेस तू? मी बरी आहे, तू कशी आहेस? मी मस्त. गोड दिसतेस. थँक्यू. मावशी, मला पण मेहंदी काढायची. तेजू, असं नाही करायचं. अरे खराब नाही अगं, करायचं. किती उशीर. 2 दिवसांवर आलंय माझं लग्न आणि तू मला प्रॉमिस केलं होतंस ना की तू 1 आठवड्या आधी येशील म्हणून. हो, म्हणाले होते, पण काय ना, तेजूची स्कूल आणि यांचं ऑफिस या गडबडीत नाही जमलं. पण आता आले ना, आता सगळं काम मी तुझं करणार आहे. इतक्या दिवसांची कसर कशी भरून काढते ना ते बघच. काय ग, जावई बापू आले नाहीत ते? अगं आलेत ना, बघ. लाडक्या मेवणीचं लग्न आहे आणि मी येणार नाही असं कसं होईल मावशी? सुखीरा.
अरे छोटू हे घे जरा बाहेर लावून दे बघू. अरे संध्या आलीस तू. आत्ताच आले. काय मनोहर राव, तुमच्या लाडक्या लेकीची वाट पाहत होता ना, घ्या आली. तिची कुठे वाट बघतोय मी. मी तर आमच्या छोट्या हिरोची वाट बघतोय. काय रे कसा आहेस तू. ये कम 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 यंग मॅन. कसा आहे. बरं आहे तुम्ही. कसा दिसतोय मी. मस्त ना मग. अरे, मलाच काय देतो. मी पाहुणा आहे का घरातला. जा मी देतो सगळ्यांना. तू आतला आवरून घे बघू. आजोबा तुम्ही हे का पकडले. तुम्ही घरातले नोकर आहेत का. अरे बाळा घरातले कामं करायला कसली लाज आली रे. आणि बेटा जशी तुझी आई माझी मुलगी आहे ना तशी रेवा मावशी सुद्धा माझी मुलगीच आहे. आता घे बघू. घे बघ तुझ्यासाठी मी आतमध्ये गंमत आणली आहे. गेम्स. जा जा पळ पळ पळ. अरे जावे बापू घ्या ना. बेटा तुला. हां मला नको. ओके. इस अनार में कितने दाने जितने हो कंबल में खाने. कंबल में जितने दाने हैं ना उतने ही उसमें. मी नाही बोलणार तर का? ओपन कर. ताई मला हे सगळं नको. तू माझ्या डॅडची वाट लावलीस. मावशी काय आहे. चल चल काहीतरी बोल नकोस. रेवा अगं 2 दिवसात तुझं लग्न आहे आणि जाडी झालीस म्हणून मिथिलेश काय लग्नाचा प्लॅन कॅन्सल नाही करणार आहे. पाणी पाणी दे. पाणी 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 घे हळूहळू. पाणी घे. रेवा रेवा थांब. संध्या तू वाढायचा बघ ना. मी बघतो रेवाला काय झालंय ते. हा आलोच. रेवा घास अडकला ना. जास्त नखरे करशील तर श्वास सुद्धा अडकेल. जीजाजी मी तुम्हाला हात जोडून विनंती करते, प्लीज हे सगळं मिथिलेश पर्यंत नका नेऊ. आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि काही झालं तरी आम्ही एकमेकांची लग्न करणार. हा व्हिडिओ बघितल्यावर मिथिलेशच काय दुसरा कुठलाही पुरुष तुझ्याबरोबर लग्न करणार नाही. बोल बायको. काय झोप येत नाही वाटतं. आठवण येते काय माझी. अगं झोप झोप. हे बघ 2 दिवसांनी आपल्याला ना हे फोनवरून बोलायची काही गरज पडणार नाहीये. मिथिलेश काय ग काही टेन्शन आहे का. मला लग्नाआधी तुला काहीतरी सांगायचंय. मला लावायचे. अरे लाव लाव बाळाला. संध्या बाळा इथे काय करतेस तू. अगं मावशी तेजसच्या बाबांचा ना सकाळपासून फोन नाही लागत आहे. ते कुठे दिसले पण नाहीयेत.
त्यांनाच फोन करते. अगं बाळा, तू नको टेन्शन घेऊ. ते बाहेर बसले असतील, पुरुष मंडळी बाहेर बसले आहेत, मी त्यांना घेऊन येते. तू जा हळद लावायला घे जा. हॅलो हॅलो पोलीस स्टेशन. सर, डोक्यावर मार लागलाय. सर, हा मोबाईल सापडलाय, स्विच ऑफ आहे. सर, त्याच्या वॉलेटमध्ये हे आय कार्ड सापडलंय. मुकेश, बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवा आणि याच्या घरच्यांना कळव. सर, अगं मी सगळीकडे त्यांना शोधलं, पण मला कुठेच सापडले नाही. सध्या बेटा शोधला बाहेर कुठे नाही. कुठे गेलेत कोणाच ठाऊक. हे बघ बाळा, तुझं आणि जावई बापूंचं भांडण तर झालं नाही ना? नाही, नाही म्हणजे डोक्यात राग घालून निघून तर गेले नाहीत ना? असं काहीच नाहीये. मग मानपान तर कमी नाही ना पडला? औषधी काय बोलतेस तू? हॅलो. हो, मी आलेच. ताई काय झालं? बाणेरनगर पोलीस स्टेशनमधून कॉल होता. मुकेश, बाबा, मुकेश. एक मिनिट, सांभाळा. तुमचे मिस्टर नेमके कधी आणि काय सांगून घराबाहेर पडले होते? ते आम्हाला कुणालाच न सांगता बाहेर निघून गेले. कधी गेले हे आम्हाला सुद्धा माहित नाही. माणूस कुणाला काही न सांगता घराबाहेर पडतो तेव्हा दोन कारणं असतात. एक तर त्यांना काहीतरी असं करायचं होतं जे तुमच्याकडून लपवायचं होतं, किंवा त्यांचं घरात कोणाशी भांडण झालं असेल. नाही साहेब, आमचे भांडण वगैरे नव्हते झाले. तुमच्या मिस्टरांना काही व्यसन वगैरे होतं का? म्हणजे दारू सिगरेटसाठी घराबाहेर पडले असतील. घराबाहेर पडायच्या आधी तुमच्या मिस्टरांना रात्री 11 वाजता एका अननोन नंबरवरनं कॉल आला होता. तुम्हाला या कॉलविषयी काही माहिती आहे? हो सर, त्या रात्री त्यांना कॉल आला होता आणि त्यानंतर ते लगेच बाहेर पडले. पण मी त्याबद्दल त्यांना काहीही विचारलं नाही. का? साहेब, आमच्या सध्या थोडे टेन्शन्स चालू आहेत. म्हणजे रेवाच्या लग्नानंतर आम्ही डिवोर्स घेण्याचा विचार करत होतो. असा विचार करायचं नेमकं कारण काय? साहेब, आमचे एकमेकांचे विचारच जुळत नव्हते. इतकी वर्ष आम्ही एकमेकांसोबत कसे राहिलो ते आम्हालाच माहिती आहे. तेव्हा आम्ही दोघांनी विचार केला की आपण वेगळंच राहिलेलं बरं. ठीक आहे, या तुम्ही. चौकशी पूर्ण होईपर्यंत शहर सोडून जायचं. राणे सर, यांच्यावर नजर ठेवा. संध्या सगळं स्पष्ट आणि खरं सांगते असं वाटत नाही मला. तिचे कॉल डिटेल्स आणि लोकेशन्स पण काढा. सर, हा मुकेश या शहरात राहत नाही, फक्त तो लग्नासाठी इथे आला होता. मग त्याला कोणी का मारला असेल? कदाचित त्याचं इथे कोणाशी भांडण झालं असेल, किंवा तो जिथे राहतो नाशिक तिथे त्याची कोणाशी दुश्मनी असेल आणि त्या व्यक्तीने ती दुश्मनी इथे येऊन काढली आहे. त्याला जो लास्ट कॉल आला होता त्याचे डिटेल्स काढा. सर, चल बाळा, तुला भूक लागली आहे ना? चल खाऊन घे. चल. आजी,
जोपर्यंत आई नाही येत तोपर्यंत मी काहीच नाही खाणार. बिचाराची रडून रडून काय अवस्था झालीये. आम्हाला कोणाची तरी नजर लागलीये. बिचारे रेवाचं लग्न रखडलं. किती खुश होती ती आणि आता हे सगळं घडलं. आई तू का रडतीये? हॅलो, मला ना खूप भीती वाटत आहे. काय करू काहीच कळत नाही आहे. येस सर, मी सगळे रिपोर्ट्स तुम्हाला लवकरच पाठवतो. येस सर, हा मुकेशचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट. सर, या रिपोर्टनुसार त्याचा मृत्यू रात्री 12 ते 2च्या दरम्यान झालाय. त्याच्या डोक्यावर रॉड किंवा तत्सम गोष्टीने बरेच वार केले गेले. याचा अर्थ मुकेशसाठी कोणाच्या मनात प्रचंड राग होता. त्याने खात्री करून घेतली की मुकेश मेलाच पाहिजे. त्याला जो लास्ट कॉल आला होता त्याची डिटेल्स मिळाले का? हो सर, तो कॉल नाशिकमध्ये राहणाऱ्या एका रागिणी किरपे नावाच्या बाईचा होता. मुकेश पण नाशिकमध्येच राहतो. हो सर. त्याचं आणि या बाईचं काय कनेक्शन आहे जरा नाशिकला जाऊन बघा. सर, मुकेशला ओळखता? हो साहेब. कसा होता स्वभावाने? म्हणजे त्याचं कोणाशी भांडण वगैरे? गेले काही दिवसांपासून मुकेशचं त्याच्या बायकोशी भांडण व्हायचं. कशावरून? साहेब, संध्या ही खूप साधी बाई आहे हो, पण हा मुकेश ना जॅम डॅम्बिस माणूस होता आणि हाच तिच्याशी भांडायचा. मुकेशबद्दल आणखी काही माहिती देऊ शकाल? गेल्या काही दिवसांपासून संध्याच्या वडिलांची तब्येत बरी नसायची, म्हणून ती त्यांना भेटायला जात होती आणि ती घरी नसताना ह्या मुकेशला कोणीतरी भेटायला एक मुलगी यायची. साहेब, संध्याची बहीण रेवा इथे राहायला आली आणि दोघांमध्ये वाद वाढले. कशावरून वाद व्हायचे त्यांचे? नेमकं माहिती नाही, पण मी रेवाचं फोनवरचं बोलणं ऐकलं होतं. माझे जिजाजी माझ्याशी खूप विचित्र वागतात. मला त्यांच्या बिहेवियरचा किळस येतो. पण मी पण काय करू शकते? मी लाचार आहे आणि कोणाला काही सांगू सुद्धा शकत नाही. कधी कधी तर मला एवढा राग येतो असं वाटतं त्याचा खून करून टाकावा. पण मग ताईचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतो आणि मग मी स्वतःला कंट्रोल करते. सर, मला सांगताना पण खूप लाज वाटतंय. माझ्या जिजाजीने मला खूप त्रास दिला आहे. त्यांनी माझ्या मानसिक स्थितीचा गैरफायदा उचलला. सर, ज्या मुलाशी माझं लग्न ठरलंय त्याच्याशी माझं ब्रेकअप झालं होतं आणि त्या गोष्टीचा मला खूप त्रास होत होता. त्यामुळे मी थोड्या दिवसांसाठी ताईकडे गेले नाशिकला. संध्या तुझी सख्खी बहीण नाही ना? सर, संध्याताई आणि मी मावस बहिणी जरी असलो तरी आमचं नातं सख्ख्या बहिणींसारखंच आहे. आणि जसं तिला माझ्या ब्रेकअपबद्दल समजलं तिने मला लगेच बोलवलं. हे बघ, मी तुझ्यासाठी काय आणलंय. थँक्यू. वेलकम. ताई आणि भाच्यामधून वेळ मिळाला तर जरा आमच्याकडे सुद्धा बघा. अरे जीजाजी, आपके लिए तो जान हाजिर है. सर, थोड्याच दिवसात मला जिजाजींचा बिहेवियर ऑकवर्ड वाटायला लागला. ताई एखाद्या कामासाठी बाहेर गेली असली की ते माझ्या जवळ यायचे. अगं रेवा, ती विचार करशी. बघ, झालं गेलं विसरून जा. तुला काही वाटलं किंवा मिथिलेशची आठवण आली ना तर मला सांग ना. मी तुझे सगळे हट्ट पूर्ण करेन. खरंच, काही काळजी नको. एवढं सगळं झालं, तुझ्या ताईला सांगायचा तू एकदाही प्रयत्न नाही केला? सर, सांगायची हिंमत केली होती, पण त्याच वेळेला एक विचित्र गोष्ट घडली.
हे बघ रे बाप, झालं गेलं सगळं विसरून जा. मी तुझ्याशी चुकीचा वागलो, मला माफ कर. मी परत असा कधीच नाही वागणार. हे बघ, मी तुझ्यासाठी चहा आणलाय, हा चहा घे. आपण सगळं नव्याने सुरुवात करूया. अँड आय प्रॉमिस की मी तुझ्याशी तसं कधीच नाही वागणार. तेजसची शपथ. सर, तो इतका नीच माणूस होता की त्याने स्वतःच्याच मुलाचं किडनॅप केलं. एखादा बाप आपल्या मुलाचं अपहरण घडवून आणू शकेल? आपला समाज इतका रसातळाला गेलाय का? रेवानं मुकेशच्या बाबतीत जे काही सांगितलं ते सत्य होतं का, की रेवानं स्वतःचा बचाव करण्यासाठी असं केलं? रेवानं मुकेशच्या बाबतीत जे काही सांगितलं त्याला दुजोरा देणारी कोणी व्यक्ती होती का? असं तर नाही ना की रेवानंच मुकेशचा खून केला होता आणि पोलिसांपासून वाचण्यासाठी आता ती अपहरणाची खोटी गोष्ट सांगत होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजमधून सुद्धा काही हाती लागतंय का हे पाहण्याचा प्रयत्न केला. सर, मर्डर स्पॉट जवळच्या एका दुकानामध्ये सीसी कॅमेरा आहे. तिथलं फुटेज मिळालंय, पण सर खूप अंधुक दिसतंय. सर हे संध्याचे कॉल रेकॉर्ड्स. सर, तुम्ही त्या दिवशी बरोबर म्हणत होतात. ही संध्या आपल्यापासून बरंच काहीतरी लपवते. ती त्या रात्री त्या मर्डर स्पॉटच्या जवळच होती. हे बघा सर. नकोय मला बोलू. साहेब, काही समजलं का? एवढं समजलंय की तुम्ही सगळेच खोटं बोलता. म्हणजे संध्याविषयी आम्ही चौकशी करायला आलो होतो त्यावेळी तुम्ही सांगितलं की ती त्या रात्री तिथेच होती, पण तिचं टॉवर लोकेशन काहीतरी वेगळंच सांगते. मला वाटतं तुम्हाला सगळ्यांनाच पोलीस चौकीवर नेण्याची गरज आहे. अरे नाही साहेब. नाही साहेब, माझ्या घरच्यांनी माझ्या काळजीपोटी तुम्हाला खोटं सांगितलं होतं, पण मी तुम्हाला आज खरं खरं सांगते. मी त्या रात्री त्यांच्या पाठीमागे गेले होते. हॅलो, हां हां, मी येतोय. त्यांना एक कॉल आला होता. ते घराच्या बाहेर पडले तेव्हा मी सुद्धा त्यांच्या मागे गेले. भाऊ, दादा चला लवकर, का थांबला तुम्ही? बंद पडली, बघतोय मी. भाऊ, मी एकाच कारणासाठी त्यांच्या मागे गेले होते. मला बघायचं होतं की ती बाई कोण आहे जिच्यामुळे हे माझ्याशी घटस्फोट घ्यायला निघाले होते, ज्यांनी आमच्या मुलाचा सुद्धा विचार केला नाही. रागिणी किरपे या नावाच्या बाईला ओळखता? हो, त्यांच्याच ऑफिसमध्ये काम करणारी बाई होती, म्हणजे त्यांच्या हाताखाली काम करणारी बाई. तुम्ही कसं ओळखतो? एकदा दोनदा त्यांच्या तोंडातून तिचं नाव ऐकलं होतं आणि कामाविषयी फोनवर बोलताना ऐकलं होतं. मुकेशच्या ऑफिसचा ॲड्रेस द्या. जसे मुकेशने रेवाला त्रास दिला तसं रागिणीला त्रास दिला असेल का? सर, म्हणजे रागिणीने मुकेशचा खून केला असेल? असू शकतं. एकतर तिने स्वतः केला असेल, नाहीतर पैसे देऊन कोणाकडनं करवून घेतलं असेल. तिचे कॉल डिटेल्स चेक करा. सर, आई, तू बाबांना खरंच मारलंस का? नाही रे बाळा, तुला का असं वाटतंय?
कारण तू बाबांच्या मागे मागे गेली होतीस ना. हो रे बाळा, पण मी त्यांना का मारेन? ते तर आपले होते ना. मग त्यांना कोणी मारलं आणि का मारलं? आता माझे भाऊ मला कधीच परत भेटू शकत नाही ना आई. मला माझे बाबा पाहिजेत आई, प्लीज मला माझे बाबा पाहिजेत. एक्सक्यूज मी. येस सर. रागिणी किरपे याच ऑफिसमध्ये काम करतात? हो सर. कुठे? इथे सर बसते. मी मुकेशचा खून नाही केला सर. मग नाशिकवरून पुण्याला त्याच्याशी गप्पा मारायला आली होतीस. ज्या रात्री मुकेशचा खून झाला त्या रात्री तू तिथे असल्याचे पुरावे आहेत आमच्याकडे. काय नातं होतं तुझं आणि मुकेशचं? का मारलं मुकेशला? नाही सर, मी नाही मारलं मुकेशला. तो फारच नीच माणूस होता सर. आम्ही एकाच ऑफिसमध्ये काम करायचो. सर, तुम्ही इथे? लंच टाइम आहे. तुम्ही टिफिन नाही आणलात का? माझी बायको काय आजारी असते ग, त्यामुळे घरातली सगळी कामं मलाच करावी लागतात. मग हे ऑफिस आणि हे सगळं मॅनेज नाही होत ग मला. आय एम सॉरी. सर, तुला वाईट वाटणार नसेल तर एक प्रश्न विचारू? बोल ना. तुझ्या बायकोचा उपचार होऊ शकत नाही. तुझ्या बायकोचं काही बरं वाईट झालं तर आपण लग्न करू शकतो ना? हे बघ, मला ना लग्नाच्या भानगडीत पडायचं नाही, पण आपण एकमेकांचे चांगले फ्रेंड्स बनून राहू शकतो ना. सर, मला समजलं की तो माझ्याबद्दल सिरियस नाही आहे, म्हणून मी त्याची चौकशी केली तर त्याचं त्याच्या मेवणीबरोबर अफेअर सुरू होतं. हे सगळं साधारण कधी चालू होतं, म्हणजे किती महिन्यापूर्वी? साधारण 3-4 महिने झाले असतील सर. मी त्याला विसरण्याचा खूप प्रयत्न केला, पण अचानक एक दिवस त्यांनी मला भेटायला बोलावलं. आणि का बोलवलंस मला इथे? तुझ्या त्या ठणठणीत बायकोबद्दल आणि मेवणीबद्दल सर्व समजलं मला मुकेश. अगं ऐक ना. माझ्याशी लग्न करणार असशील आणि तिला डिवोर्स देणार असशील तर बोल. अगं पण तिच्याशी डिवोर्स घ्यायला तिला पोटगी म्हणून मला पैसे द्यावे लागतील. ते कुठून आणू मी? तो तुझा प्रश्न आहे. काय पण कर, चोरी कर, लुबाड कोणाला, पण तिला डिवोर्स दे. अगं मस्त आयडिया दिलीस. चोरी लुबाडण्यापेक्षा उत्तम पर्याय आहे माझ्याकडे. तू माझ्या मुलाला किडनॅप कर आणि त्याला सोडवण्यासाठी मी माझ्या सासऱ्याकडून पैसे मागतो. अगं चिक्कार पैसा आहे त्याच्याकडे. म्हणजे तू त्यांच्या मुलाचं किडनॅप केला? खरं म्हणजे मी ते किडनॅपिंग दुसऱ्याकडून करून घेतलं सर, ते पण मुकेश बरोबर लग्न करायला मिळावं म्हणून. तरीही मुकेशने तुझ्यासोबत लग्न केलं नाही म्हणून त्याला मारून टाकला? सर, मी मुकेशचा खून नाही केला. खरं म्हणजे मुकेशवर माझा राग दुसऱ्या कारणासाठी होता सर. त्याच्या मुलाचं किडनॅपिंग केल्यावर तो मला पैसे देणार होता, पण त्याने ते पैसे दिले नाही. माझी पैशांची गरज खूप जास्त वाढू लागली. मग मी त्याला फोन करून डिरेक्ट धमकी दिली की तू मला पैसे दिले नाहीस तर मी तुझ्या बायकोला सर्व खरं खरं सांगून टाकेल. तो त्यासाठी पण तयार झाला आणि त्यांनी मला पुण्याला बोलावलं सर.
सर हेच खरं आहे, मी मुकेशला नाही मारलं. रेवाच्या बाबतीत मुकेश जे काही वागला होता तसाच तो रागिणीच्या बाबतीतही वागला होता. फरक फक्त एवढाच होता की रेवा हे सगळं निमूटपणे सहन करत होती आणि रागिणीने मात्र बंड पुकारलं. रागिणीच्या मते ती जेव्हा मुकेशला भेटायला गेली तेव्हा त्याचा मृत्यू झाला होता. आता या तिच्या म्हणण्यावर पोलिसांनी कसा विश्वास ठेवायचा, कारण यापूर्वी किडनॅपिंगमध्ये ती अप्रत्यक्षपणे सहभागी होती. तिने जसा आधी एक गुन्हा केला होता तसाच आताही केला असेल तर पोलिसांच्या मनात तिच्याबद्दलचा संशय आता वाढतच चालला होता. पैंजण सापडलं. पैंजण म्हणजे संध्या किंवा रागिणी असू शकते. रेवाई असू शकते. तू मान्य केलंयस की हे पैंजण तुझं आहे. आता इमानदारीने मान्य कर की मुकेशला तू मारलंयस. नाही सर, मी त्यांना नाही मारलंय. मग हे पैंजण आपोआप त्या रस्त्यावर कसं पोचलं? सर ॲक्च्युली मी आणि मिथिलेश जिजाजींना फॉलो केलं होतं. तुला माहिती होतं तू कुठे चाललाय? नाही सर, इनफॅक्ट मी आणि मिथिलेश चोरून भेटलो त्या रात्री. मला माझं मनातलं टेन्शन त्याला स्वतः व्यक्त करायचं होतं आणि परत येत असताना मी बघितलं की जिजाजी रिक्षाने कुठेतरी जात होते. मिथिलेश, जिजाजी एवढ्या रात्री कुठे जात असतील? तू जिकडे कुठे चालला ना त्याला तिकडे जाऊन भेटू. जाऊ दे, चल इथून. उगाच काही पंगा झाला ना तर आपल्या लग्नात प्रॉब्लेम येईल. नाही तू थांब, बघू त्याला. रोक. अरे कसला धमक्या देत असतो रे तू रेवाला? कसा व्हिडिओ तुझ्याकडे? साल्या परत जर तिला धमकी दिलीस ना तर जीव घेईल साल्या तुझा. हा चल चल. ए मिथिलेश, पोलीस आले. चल 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 लवकर. आता सोडतोय, नंतर ना तुला दाखवेल. बरोबर ठीक आहे. राणे, आपण काहीतरी मिस करतोय. सस्पेक्ट्स क्लिअरली दिसत आहेत पण सॉलिड पुरावा सापडत नाही. हो सर, त्यातही योग्य ते सीसीटीव्ही फुटेज आपल्याला मिळत नाहीये. क्राईम स्पॉटच्या आसपास जे सीसीटीव्ही फुटेज आपल्याला मिळालं त्यातून धड काही स्पष्ट होत नाही. आणि पवार फॅमिलीने सांगितलं की त्यांच्या बंगल्याबाहेरचा सीसी कॅमेरा खराब आहे. कदाचित तो त्यांनी मुद्दामून केला असेल. त्यांचा सीसीटीव्ही खराब असेल, एरियामध्ये बाकी पण सीसीटीव्ही चांगले असतील ना. सर, पवारांच्या बंगल्यासमोर जो बंगला आहे तिथलं सीसीटीव्ही फुटेज मिळालं. पुरावे गोळा करा आणि उचला. सर, संध्याचे बाबा कुठे आहेत? काय झालं साहेब? तुम्हाला आमच्यासोबत पोलीस स्टेशनला यावं लागेल. हो पोलीस काय मी काय केलं? ते तिथे गेल्यावर समजेलच. रिकामे ताब्यात घ्या. साहेब ऐका ना. हो साहेब, मी काय नाही केलं. हो साहेब. ताई, ज्या रात्री ज्या ठिकाणी मुकेशचा खून झाला तिथेच त्या रात्री तुमच्या मोबाईलचं लोकेशन सुद्धा दाखवतं. याच्याने मुकेशच्या डोक्यावर वार केला होता ना. तुमच्या गाडीच्या टूल किटचा हिस्सा आहे, तुमच्या गाडीतूनच सापडलाय आणि सीसीटीव्ही मध्ये तुमची गाडी क्लिअरली दिसली आहे. आता खरं काय ते सगळं सांगून टाकणार आहात की आम्हाला काढून घ्यावं लागेल? हो साहेब, मीच मारलं त्याला. तो त्याच लायकीचा होता. अत्यंत नीच, हलकट आणि लफडेबाज माणूस होता तो. मला सगळं कळलं होतं त्याच्याबद्दल. रेवा आणि मिथिलेशचं बोलणं मी एकदा ऐकलं होतं.
माझ्या मुलीचं आयुष्य तर त्यांनी बर्बाद केलं होतं आणि आता रेवाला त्रास द्यायला निघाला होता. तिचं लग्न मोडू पाहत होता साहेब तो. त्याला घरातून बाहेर पडताना बघितलं आणि म्हणून मी त्याचा पाठलाग केला. माझ्या मुलींसाठी मी मारलं त्याला. त्याच्या जाण्यानं माझ्या मुलींचं आयुष्य सुखर होणार होतं म्हणून मी मारलं त्याला. हो, मी मारलं त्याला, मारलं. संध्याच्या बाबांनी स्वतःच्या लेकीसाठी आणि आपल्या भाचीसाठी हा खून केला. पण कायदा हातात घेणं हे कधीही समर्थनीय नसतं. त्यापेक्षा जर त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली असती तर पोलिसांनी त्यांना योग्य तो न्याय नक्की मिळवून दिला असता. रागाच्या भरात उचललेलं एक चुकीचं पाऊल त्यांचा पुढचा सगळाच प्रवास अत्यंत खडतर करून गेलं. मी अभिजित खांडकेकर आजच्या भागात तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया एका अशाच गुन्ह्यासह पुढील भागात. पण तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या घरच्यांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.